3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. होळीच्या दिवशीच येणाऱ्या या ग्रहणाचा सूतक काळ, वेळ आणि नियम काय आहेत याबद्दल माहिती जाणून घेऊ. 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या वर्षातील पहिल्या खग्रास चंद्रग्रहणामुळे आकाशात अनोखा खगोलीय देखावा रंगणार असून लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दुपारपासून सायंकाळपर्यंत दिसणाऱ्या या ग्रहणामुळे धार्मिक वातावरणही अधिक गडद झाले आहे. याच दिवशी होळीचा सण असल्याने ग्रहणाची छाया सणावरही पडणार आहे. ग्रहणाची वेळ ग्रहण दुपारी 3:20 सुरू होऊन सायंकाळी 6:46 दृश्यमान राहणार आहे. सूतक काळ सकाळी 6:20 सुरू होऊन ग्रहण समाप्तीपर्यंत राहील. सूतक काळात देवपूजा, अन्नसेवन, झोपणे तसेच शुभ कार्य टाळावे अशी धार्मिक मान्यता आहे. ग्रहण काळात मंत्रोच्चार, नामस्मरण, ध्यान आणि जप करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या काळात केलेली साधना विशेष फलदायी ठरते. तसेच ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून घराचे शुद्धीकरण करावे आणि दानधर्म केल्यास पुण्यलाभ मिळतो. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी बाहेर पडणे किंवा धारदार वस्तू वापरणे टाळावे. ग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे टाळण्यामागे धार्मिक कारणे सांगितली जातात. सूतक काळात तयार केलेले अन्न सेवन करू नये तसेच शास्त्रात नमूद आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे सूतक सुरू होण्यापूर्वीच अन्न शिजवून ठेवतात किंवा उपवास पाळतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.